नागोठणे कमानपाड प्रकरण तापले, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी, उपोषणाचा इशारा। नागोठणे येथील कमानपाड प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले असून मनसेने दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे। शासनाच्या निधीतून उभारलेली कमान कोणतीही परवानगी न घेता आणि रात्रीच्या वेळी पाडण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे। दरम्यान कमानीला ट्रकने धडक दिल्याचा दावा नागोठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांनी केला असला तरी संबंधित ट्रक चालकावर अद्याप कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। तसेच पाड कामासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली होती का, यावेळी अधिकारी उपस्थित होते का आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती देण्यात आली होती का, याबाबत सखोल चौकशीची मागणी मनसेने केली आहे। येत्या 8 दिवसात दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई न झाल्यास मनसे आणि स्थानिक नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे। याबाबत गटविकास अधिकारी आणि पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार असल्याचे मनसेचे रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांनी सांगितले आहे। खरं तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही जर बघायला गेला तर त्यांनी मुद्दा असा मांडलाय की त्या कमानीला ट्रकने ठोकलं तर हे अत्यंत चुकीचं आणि खोटं आहे। कुठल्याच ट्रकवाल्यांनी ती कमान ठोकली नाही। ती जर ठोकली असेल, ती जर कमान कुठल्या प्रकारात जर पडायला आली असेल तर त्याचे तुम्ही तिथले व्हिडिओ किंवा ते ठोकल्यानंतर ते पुरावे तुमच्याकडे आहे का? प्रश्न एक। दुसरी गोष्ट, आमचा सरळ आणि सोपा प्रश्न आहे की तुम्हाला ती कमान रात्री तोडण्यासाठी कोणी परमिशन दिली? मी केली, तुम्ही कोण? आमचं सरळ आणि स्पष्ट मत आहे की ती कमान तुम्हाला तोडायची होती तर ती दिवसाची तोडायची होती आणि कमान तोडण्यासाठी तिथले कॉन्ट्रॅक्टर कोण होते? कारण कॉन्ट्रॅक्टरद्वारेच ती कमान तोडली जाते। असे आमचे साधे प्रश्न आहेत। ह्या प्रश्नांचे आम्ही काही मुद्दे काढलेले पण आहेत की तिथं जर का असं म्हणत आलात की ती कमान जर काय त्या ट्रकवाल्याने ठोकली, मग त्या ट्रकवाल्यावर गुन्हा दाखल केला का? त्या आमच्याकडे सर्व ह्या गोष्टीचे फुटेज आहेत, व्हिडिओ आहेत। JCP ज्या वेळेला JCP लावून ती कमान तोडण्यात आली, त्याच JCPच्या मागे रिलायन्स कंपनीचं खूप मोठं अवजड वाहन तिथं थांबलं होतं। आमचा स्पष्ट आणि सरळ आरोप आहे, तुम्ही रिलायन्स कंपनीचे अवजड वाहनं जाण्यासाठी ती कमान तोडली आणि हा शासनाचा पैसा आहे। ती कमान ग्रामपंचायतची आहे, तो शासनाच्या पैशाची असल्यामुळे रात्री तुम्हाला तोडण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे। तर आमचं सरळ आणि स्पष्ट मत आहे, जर ह्या प्रकरणात कोण दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, रोहा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।